श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज या यूट्यूब चॅनलवर. आज आपण माहिती बघणार आहोत काल भैरवाष्टक स्तोत्राविषयी. मागच्या वेळेस जे आपलं कालाष्टमीविषयी बोललो त्यावेळेस देखील मी तुम्हाला म्हटले होते की काल भैरवाष्टक स्तोत्र वाचल्याने भरपूर असे अनेक फायदे आहेत. त्यावेळेस देखील मला व्यवस्थित सविस्तर माहिती देता नाही आली, कारण का मी व्हिडिओ मोठा म्हणजे सहजासहजी बनवत नाही, कारण मोठे जर व्हिडिओ असले तर तुम्ही बघायला देखील कंटाळा करता. असे काही 2-3च उपाय सांगणार आहेत की जे तुम्ही म्हणजे ते खरंच महत्त्वाचे आहेत आणि ते करायला हवेत म्हणून. चला तर मग व्हिडिओला वेळ वाया न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, काल म्हणजे काल भैरव स्तोत्रम हे काय ते मी तुम्हाला आधीही बोलले आणि आताही बोलते की भगवान शंकरांचं दुसरं रूप हे म्हणजे कालभैरव रूप, म्हणजे रुद्ररूप. त्यांचा रुद्र अवतार म्हणता येणार कालभैरव देवतांना व त्यांचं म्हणजे कालभैरव स्तोत्रम हे त्यांचंच आहे. तर आपण कालभैरव स्तोत्रम का वाचायला हवं? बघा, एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याला अनामिकाची भीती वाटते, काही कारण नसताना. सगळं व्यवस्थित असतं आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये म्हणा, घरामध्ये म्हणा, सगळीकडे अगदी व्यवस्थित छान असं वातावरण असतं, तरी देखील एखाद्या वेळेस आपल्याला अनामिकाची भीती वगैरे वाटते. त्यानंतर तुम्हाला सांगायला गेलं तर आजार शरीर म्हटल्यावर आजार ठीक आहे, हा आणि तो चालूच असतो. पण जर सतत जर सलग जर असे आजार वगैरे जर चालत असतील तर मग अशा वेळेस तुम्ही उपाय म्हणजे डॉक्टरांचा देखील सल्ला वगैरे घ्या. पण कालभैरव स्तोत्र देखील तुम्ही मनाला सुरुवात करा, त्याचे खूप छान असे रिझल्ट देखील आहेत. त्यानंतर आपण आपल्या शत्रूवर देखील विजय मिळवू शकतो. एखाद्या वेळेस काय होतं की आपल्याशी म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती खूप क्लोज बोलते, पण त्याच्या मनात काय चालू आहे हे आपल्याला कळत नसतं. त्यामुळे कालभैरव स्तोत्र वाचल्याने त्या व्यक्तीपासून म्हणा किंवा त्या वाईट निगेटिव्ह विचारांपासून आपलं संरक्षण देखील होतं. त्यामुळे तुम्हाला कालभैरव स्तोत्रम हे म्हणायला हवं. आता ते कसं म्हणायचं? केंद्रानुसार म्हणजे केंद्रामध्ये असं सांगितलं जातं की तुम्ही रोज दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही 11 वेळा रोज प्रदोषकाळी 11 वेळा हे कालभैरव स्तोत्र म्हणायला हवं. पण कसं आहे, 11 वेळा बघा, आपण मोबाईल बघू शकतो एवढा वेळ, बरं का, आपण मोबाईल बघू शकतो, पण ते जर आपल्याला सेवा जर करायची सांगितली ना की झोपा येतात. आणि ही गोष्ट खरंच आहे, काही लोकांना झोपा देखील येतात. तर ठीक आहे, तुमची इच्छा. पण माझं तरी म्हणणं आहे की तुम्ही करायला हवं. नाही 11 वेळा ठीक आहे, काय हरकत नाही, पण निदान तुम्ही 3 वेळा तर इझिली करू शकता. आणि ते काय एवढं मोठं नाही, अगदी 3-1 मिनिटात होईल बा, 3 किंवा 4 मिनिटात, काही एवढं जास्त मोठं नाही. संस्कृतमध्ये नवीन तुम्हाला थोडा वेळ लागेल. जोपर्यंत बघा आपल्याला सवय नसते ना त्यावेळेस आपल्याला कंटाळा देखील येतो, आणि ज्यावेळेस सवय झाली त्यावेळेस कंटाळा देखील येत नाही किंवा वाचण्याची आपल्याला ओढ लागते. त्यामुळे तुम्ही म्हणत जा, खूप फायदे आहेत त्याचे. तुम्हाला फायदे सांगितले. आता हे स्तोत्र मिळेल कुठं? मागच्या वेळेस पण मी तुम्हाला बोलले की नित्यसेवेत जे पुस्तक आहे, नित्यसेवेचं जे पुस्तक आहे ते आपल्या केंद्रात इझिली अवेलेबल आहे आणि काही जास्त महाग देखील नाही आहे. त्यामुळे तुम्ही त्या सरळ केंद्रात जा, ते पुस्तक खरेदी करा, आणि त्यामध्ये भरपूर असे मंत्रोच्चारण वगैरे दिले की ते तुम्हाला अशी भरभरून मदत होईल त्या मंत्रोच्चारणाची. त्याच्यामध्ये कालभैरव स्तोत्रम झालं, वल्गा सुक्तम झालं, पुरुष सुक्तम झालं, श्री सुक्तम झालं, आरत्या झाल्या, अशा प्रचंड प्रमाणात त्यात म्हणजे सेवा अशी भरभरून दिली की तुम्ही जेणेकरून तुमचं जे म्हणजे तुम्ही जे पुस्तक खरेदी करशाल ते घेऊन तुमचा फायदाच होणार. बघा, श्रद्धा खूप मॅटर करते. एक नाही तर मी अनेक व्हिडिओमध्ये सांगते की बघा, सेवा करा, पण सेवा करताना जो भाव आहे तो भाव आणा. तुम्ही नाही 11 वेळा पठण केलं, नाही 3 वेळा पठण केलं, काही हरकत नाही, पण एक वेळा अशा पद्धतीने, एकच वेळा करा, पण एक वेळा अशा पद्धतीने पठण करा की त्या 11 वेळा केलेल्याचं जे फळ आहे ते आपल्याला एका याच्यात मिळेल. इतक्या श्रद्धेने करा. आणि जो तुम्ही उपाय करत आहात, जी सेवा करत आहात, मनात इतकं म्हणजे पॉझिटिव्हिटी आणा की नाही, मी जी सेवा करते त्याचा रिझल्ट मला हे मिळेलच म्हणजे मिळेल. त्यामुळे तुम्ही करशाल. अशा पद्धतीने जर आपण कुठली सेवा केली ना तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा हा होत असतो. म्हणून म्हणायला सुरुवात करा. आणि एक ओळ मी म्हणजे एक पॅरेग्राफ मी तुम्हाला म्हणून दाखवते. ओम देव राजसेव्य मान पावनांग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिंदु शेखरम कृपाकरम नारदादि योगिर्वृंद वंदितम दिगंबरम काशिकापुरादिनाथ कालभैरवम भजे. मी फक्त एकच म्हटला पॅरेग्राफ, बाकी तुम्ही संपूर्ण म्हणू शकता. आणि काही असं मोठं नाही, अगदी 3-4 मिनिटात होईल बा. तुम्हाला असं प्रॅक्टिस झाली ना काहीच वाटत नाही म्हणायला. म्हणून म्हणा, किंवा तुम्ही यूट्यूबला देखील लावून ते ऐकू शकता, म्हणजे जेणेकरून ऐकून आपलं आपोआप बोललं जातं आणि पाठांतर देखील होत असतं. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. मोठा व्हिडिओ झाला असेल तर माफ करा, पण प्लीज माहिती खूप महत्त्वाची वाटली म्हणून मी मोठा व्हिडिओ म्हणजे झालाच तो, मी नाही केला पण तो झालाच.
भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.